नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तरी पण आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती MCQ खूपच महत्त्वाचे आहेत आणि परीक्षेमध्ये हेच विचारणार आहेत। आपण हे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो। तर आपण प्रश्नाकडे जाऊया। प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत। प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणाच्या अनुमोदनाने सर्वोच्च न्यायालय दिल्ली सोडून भारतातील इतर ठिकाणी सुद्धा चालविले जाऊ शकते? उत्तर आहे मित्रांनो, भारताचे राष्ट्रपती। प्रश्न दुसरा, खालीलपैकी भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाने भारताचे सर्वोच्च न्यायालय स्वच्छ अधिकार क्षेत्र प्रदान केलेले आहेत? उत्तर आहे अनुच्छेद 136। प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणते योग्यरित्या जुळले नाही? उत्तर आहे कलम 145 न्यायाधीशाचे वेतन। प्रश्न चौथा, भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे हे कायद्याच्या अथवा तथ्यविषयक प्रश्नाबाबत डॅडॅस राष्ट्रपतींना सल्ला देऊ शकतात? उत्तर आहे राष्ट्रपतींनी सल्ला मागितलेला तर। प्रश्न पाचवा, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची संख्या वाढविण्याचा अधिकार डॅडॅस आहे? उत्तर आहे राष्ट्रपितांना। प्रश्न सहावा, सर्वोच्च न्यायालयाला भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार स्वतःचा निर्णयाचे व आदेशाचे पुनरावलोकन करण्याचा अधिकार आहे? उत्तर आहे अनुच्छेद 137। प्रश्न सातवा, सर्वोच्च न्यायालयाचा सल्लादायी कार्यक्षेत्राचा उपयोग कोण करतो? उत्तर आहे राष्ट्रपती। प्रश्न आठवा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार सर्वोच्च न्यायालयाला स्वतःचे आदेश व निकालाच्या पूर्ण विचार करण्याचा अधिकार आहे? उत्तर आहे अनुच्छेद 137। प्रश्न नववा, कलम डॅडॅस याप्रमाणे भारतीय राष्ट्रपतींना कायद्याचा किंवा तथ्याचा प्रश्न उपस्थित झाल्यास सर्वोच्च न्यायालयाशी सल्लामसलत करण्याचा अधिकार देण्यात आला आहे? उत्तर आहे 143। काय वामनराव, काय करायला? प्रश्न दहावा, भारतीय राज्यघटनेची कलम डॅडॅस भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या अतिरिक्त अधिकाऱ्याची घोषणा करते? उत्तर आहे 140। प्रश्न 11, जेव्हा नवीन संविधानाने न्यायालयाचा आरंभ झाला तेव्हा भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशाची एकूण संख्या किती होती? उत्तर आहे 8। प्रश्न 12, दोन राज्यांमधील वाद हा डॅडॅस यांचा अधिकार क्षेत्रात येतो? उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र। प्रश्न 13, भारताचे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाची संख्या वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो संसद। प्रश्न 14, राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयास आपल्या निर्णयावर व आदेशावर पुनर्विचार करण्याचा अधिकार आहे? उत्तर आहे कलम 137 नुसार। प्रश्न 15, विशेष परवानगी अपीलाची दखल घेणे सर्वोच्च न्यायालयाच्या संविधानाच्या डॅडॅस अनुच्छेदानुसार क्षम आहे असते किंवा आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 136। प्रश्न 16, भारतीय राज्यघटनेनुसार सर्वोच्च न्यायालयाशी पुढील
व्यक्ती सल्लामसलत करू शकते? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न 17. भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे डॅडॅस या दिवशी अस्तित्वात अनुक्षेत्र आले? उत्तर आहे 26 जानेवारी 1950. प्रश्न 18. न्यायालयीन सक्रियतेचा प्रभाव डॅडॅस यांनी सुरू केला? उत्तर आहे न्यायमूर्ती PN भगवती. प्रश्न 19. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असते? उत्तर आहे वयाची किमान अट नाही. प्रश्न 20. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदवीमुक्त करण्यासाठी डॅडॅस गरज असते? प्रश्न 20. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदमुक्त करण्यासाठी कशाची गरज असते? उत्तर आहे महाभियोग प्रक्रिया. प्रश्न 21. भारताच्या सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तीसह किती न्यायमूर्ती आहेत? उत्तर आहे 26. प्रश्न 22. केंद्र विरुद्ध राज्य याच्यातील वादावर निर्णय देणे हा सर्वोच्च न्यायालयाचा डॅडॅस स्वरूपात अधिकार आहे? उत्तर आहे प्रारंभिक. प्रश्न 23. फेडरल कोर्ट ऑफ इंडिया चे सर्वोच्च न्यायालय मध्ये रूपांतर कधी झाले? उत्तर आहे 26 जानेवारी 1950. प्रश्न 24. बॉम्बे उच्च न्यायालय डॅडॅस सालापासून महाराष्ट्र आणि गोवा या राज्यासाठी तसेच दादर आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय झाले? उत्तर आहे 1987. प्रश्न 25. ऑगस्ट 2017 पर्यंत भारतात किती उच्च न्यायालये होती? उत्तर आहे 24. प्रश्न 26. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार मूलभूत हक्काचा अंमलबजावणीसाठी आदेश काढण्याचा अधिकार उच्च न्यायालयास प्रदान करण्यात आलेला आहे? उत्तर आहे अनुच्छेद 226. प्रश्न 27. संविधानाच्या डॅडॅस अनुच्छेदानुसार सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेला कायदा भारताच्या भूप्रदेशाच्या सर्व न्यायालयाला बंधनकारक असेल? उत्तर आहे 141. प्रश्न 28. जनहित याचिका ही संकल्पना पुढील रोमन लॉ तत्वावर आधारित आहे? उत्तर आहे ऑक्सिशिओ पॉप्युलारिस. प्रश्न 29. उच्च न्यायालयाच्या त्या खालच्या न्यायालयावरील प्रशासकीय नियंत्रणात पुढील बाबतीचा समावेश होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो अ, क आणि ड. प्रश्न 30. काही उच्च न्यायालयाचे कार्यस्थान संबंधित राज्याच्या राजधानीच्या शहरात नाही अशी राज्य व त्याचे उच्च न्यायालयाचे कार्यस्थान पुढीलप्रमाणे. तर उत्तर आहे मित्रांनो उत्तर प्रदेश, अलाहाबाद. प्रश्न 31. राज्यातील जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश कोणाकडून नियुक्त होतात? उत्तर आहे राज्यपाल. प्रश्न 32. खालील विधाने विचारात घ्या. प्रश्न 32. खालील विधाने विचारात घ्या. तर याचं उत्तर आहे मित्रांनो अ आणि ब. जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती राज्यपाल करतात आणि जिल्हा न्यायाधीशपदी नियुक्त होणाऱ्या व्यक्तीची शिफारस उच्च न्यायालयाने केलेली असावी.
हे 2 उत्तर आहेत. ठीक आहे. प्रश्न 33. खालीलपैकी कोणता अधिकार न्यायाधिकार म्हणून भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 2027 नुसार ग्राह्य आहे? तो उत्तर आहे मित्रांनो पंचायत कोर्ट. प्रश्न 34. न्यायाधीशांनी पदावरून दूर करणे. तो उत्तर आहे मित्रांनो लोकपालमध्ये अध्यक्ष आणि काही सदस्य असतील व त्यापैकी 50% न्यायिक सदस्य असतील. प्रश्न 36. जनहित याचिका संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. आती कायद्याने घालून दिलेल्या पदवीवर आधारित आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो अ, क आणि ड. अ, क आणि ड हे 3 उत्तर बरोबर आहेत. प्रश्न 37. भारताचे प्रथम लोकपाल म्हणून याची नियुक्ती झाली. उत्तर आहे न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष. प्रश्न 38. खालील विधाने विचारात घ्या. तर इथं 3 दिलेले आहेत विधान अ व क. तर त्याच्यात उत्तर काय आहे ब आणि क हे करेक्ट उत्तर आहे. प्रश्न 39. ग्राम न्यायालयाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 2. ग्राम न्यायालय हे मोबाईल न्यायालय असून त्यास फौजदारी आणि दिवाणी अशा दोन्ही न्यायालयाचे अधिकार आहेत. प्रश्न 40. कोणत्या राज्यात सर्वप्रथम लोक अदालत शिबिर आयोजित करण्यात आले? उत्तर आहे गुजरात. प्रश्न 41. न्यायालयाला मागील उद्दिष्टाचा विचार करा. वरीलपैकी कोणते उद्दिष्ट बरोबर आहेत ते सांगायचं आहे मित्रांनो इथं. तर इथं उत्तर आहे मित्रांनो सर्वच. प्रश्न 42. कोणाच्या शिफारसीनुसार भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक कायदा 1988 आणि लोकपाल व लोकनियुक्त कायदा 2013 खाली उद्भवणाऱ्या खटल्याची सुनावणी व निवाड्याकरता केंद्र सरकार विशेष न्यायालयाची स्थापना करू शकते? उत्तर आहे लोकपाल. प्रश्न 43. लोकायुक्तासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर इथं 4 विधाने दिलेली आहेत. त्याच्यातलं उत्तर काय आहे अ आणि क. अ आणि क हे 2 उत्तर बरोबर आहेत. प्रश्न 44. जनहितार्थ याचिकेचा उद्देश काय आहे? तर इथं उत्तर आहे मित्रांनो अ आणि ड. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे आणि सामाजिक समता प्रस्थापित करणे. प्रश्न 45. लोकयुक्ता संस्था 1972 साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 46. मंत्र्याकडून मांडलेल्या लोकपाल विधेयकाल डॅडॅस विधेय असू शकतात? प्रश्न 46. मंत्र्याकडून मांडलेल्या लोकपाल विधेयकाल डॅडॅस विधेयकाल असे म्हणतात? उत्तर आहे सरकारी. प्रश्न 47. कोणत्या राज्यात सर्वप्रथम लोक अदालत शिबिर आयोजित करण्यात आले? प्रश्न 47.
कोणत्या राज्यात सर्वप्रथम लोक अदालत शिबिर आयोजित करण्यात आले? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 48. अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून पदग्रहण करणाऱ्याच्या दिवशी लोकपाल अध्यक्ष किंवा सदस्य याची कमीत कमी वय किती असलेले पाहिजे? उत्तर आहे 45 पेक्षा कमी नाही. प्रश्न 49. लोकपालाची नियुक्ती करते? प्रश्न 49. लोकपालाची नियुक्ती कोण करते? उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती. प्रश्न 50. मुंबईच्या नगरपालाचा शेरीफ कालावधी किती आहे? उत्तर आहे 1 वर्ष. प्रश्न 51. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न 52. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला? उत्तर आहे 1 एप्रिल 1827. प्रश्न 53. महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती? उत्तर आहे सत्यशोधक समाज. प्रश्न 54. धनकवडी येथे ज्योतिराव फुले यांनी व्हिक्टोरिया बालाश्रमाची सक्तान कोणाच्या मतीने केली? उत्तर आहे शिवप्पा. प्रश्न 55. डॅडॅस ही ज्योतिबा फुले यांच्या शाळेतील पहिली अस्पृश्य विद्यार्थी होती? उत्तर आहे मुक्ता साळवे. प्रश्न 56. सावित्रीबाई फुले या डॅडॅस होत्या? उत्तर आहे भारतातील पहिल्या महिला न्यायाधीश. प्रश्न 57. खालीलपैकी कोणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दखल आंबेडकर ही पदवी देऊन गौरव होते? उत्तर आहे B.S. व्यंकटराव. प्रश्न 58. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म डॅडॅस येथे झाला? उत्तर आहे इंदोरजवळ महूर या गावी झालेला आहे. प्रश्न 59. खालीलपैकी कोणत्या खात्याचे प्रमुख म्हणून डॉक्टर B.R. आंबेडकर यांची व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळावर इसवी सन 1942 मध्ये नियुक्ती झाली होती? उत्तर आहे कामगार. प्रश्न 60. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टरेट प्रबंधाचे शीर्षक काय होते? उत्तर आहे रूपाची समस्या, त्याचे मूळ आणि त्याचे निराकरण. प्रश्न 61. इसवी सन 1907 मध्ये महर्षी कर्वे यांनी हिंगळे येथे ही संस्था स्थापन केली? उत्तर आहे महिला विद्यालय. प्रश्न 62. डॅडॅस धोड केशव कर्वे यांनी विधवा विवाहते मंडळ सुरू केले? उत्तर आहे इसवी सन 1893. प्रश्न 63. महर्षी कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील डॅडॅस या गावात झाला? उत्तर आहे शेरवली. प्रश्न 64. महर्षी धोंडोबा केशव कर्वे विधवा महिलांसाठी पुण्यात पुढीलपैकी कोणती संस्था काढली? उत्तर आहे महिलाश्रम. प्रश्न 65. राजश्री शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला? उत्तर आहे लोककल्याण. प्रश्न 66. छत्रपती शाहू महाराजांना राजश्री ही पदवी कोणी दिली? उत्तर आहे कुर्मी समाज. प्रश्न 67. शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? उत्तर आहे सदाशिवराव बिनाडीकर. प्रश्न 68. शाहू महाराजांनी कोल्हापुरात खालीलपैकी कोणत्या सामाजिक सुधारणा केल्या होत्या? उत्तर आहे अस्पृश्यता आणि जातीभेद निर्मूलन. प्रश्न 69. गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? उत्तर आहे फर्ग्युसन कॉलेज. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे. ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल त्याने टेलिग्रामला जॉईन व्हा. तिथे तुम्हाला PDF फ्री भेटेल किंवा मिळेल.